नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया शार्दूल सिक्युरिटीज लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईस आहे 406.85 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 153.65%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 700 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे आज जवळपास 7 वाजता. तर मित्रांनो, शार्दूल सिक्युरिटीज लिमिटेडने 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला होता आणि आज याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स करून दिली आहे आणि रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे या कंपनीने 13 जानेवारी 2025. चला आता बोलूया CFF फ्लुइड कंट्रोल लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 684 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 58.98%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, डिफेन्स स्टॉक हिट्स अप्पर सर्किट आफ्टर रिसिव्हिंग सप्लाय ऑर्डर फॉर मरीन स्पेअर पार्ट्स. तर मित्रांनो, डिफेन्स स्टॉक CFF फ्लुइड लिमिटेडला सबमरीन स्पेअर पार्ट्स सप्लाय करण्याचा ऑर्डर मिळाला आहे. चला आता बोलूया RBL बँक लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईस आहे 161.90 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 38.38%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 9.89 थाउजंड करोड रुपीज, म्हणजे जवळपास 10,000 करोड रुपये. तर मित्रांनो, RBL बँक एक्झिट डॅम कॅपिटल वाया OFS बॅक्स रुपीज 163.32 करोड रुपीज. तर मित्रांनो, RBL बँक लिमिटेडने आपली डॅम कॅपिटलमधली पूर्णची पूर्ण हिस्सेदारी OFS म्हणजे ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून सेल केली आहे 163.32 करोड रुपयांमध्ये. चला आता बोलूया रेल्वे सेक्टरच्या कंपनीबद्दल आणि या कंपनीचे नाव आहे इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड. तर याचे करंट शेअर प्राईस आहे 206.90 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 22.43%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 19,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा, जवळपास 20,000 करोड रुपयांचा. तर मित्रांनो, इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड पार्टनर्स विथ नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वे फॉर रुपीज 69 करोड TRD मेंटेनन्स प्रोजेक्ट. तर मित्रांनो, इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडने नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वेसोबत पार्टनरशिप केलेली आहे. कशासाठी? 89 करोड रुपयांच्या TRD मेंटेनन्स प्रोजेक्टसाठी. चला आता बोलूया झोमॅटो लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईस आहे 272.80 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 114.72%चे जबरदस्त रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2.5 लाख करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, झोमॅटो लिमिटेड सरपासेस HUL नेस्ले इन सेन्सेक्स विथ अ वेटेज ऑफ 2.77%. तर मित्रांनो, झोमॅटो लिमिटेड सेन्सेक्समध्ये इन्क्लूड झाला होता 23 डिसेंबर 2024 पासून आणि ही अपडेट मी तुम्हाला सांगितली होती. तर मित्रांनो, झोमॅटो लिमिटेडने हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड आणि नेस्लेला सरपास केले आहे. कशातून?
तर मित्रांनो, झोमॅटो लिमिटेडचा जो वेटेज आहे तो HUL आणि नेस्लेपेक्षाही जास्तीचा आहे. कशात? सेन्सेक्समध्ये. किती आहे? 2.77%. चला आता बोलूया L&T लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 3,632.40 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 2.49%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 4.99 लाख करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 5 लाख करोड रुपयांचा. तर मित्रांनो, L&T आईज 20% ग्रोथ इन कन्स्ट्रक्शन, मायनिंग, मशिनरी बिझनेस इन फायनान्शियल इयर 2026. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इन्फ्रास्ट्रक्चर मेजर कंपनी L&T लिमिटेडला नेक्स्ट फायनान्शियल इयरमध्ये आपला कन्स्ट्रक्शन आणि मायनिंग मशिनरी बिझनेसमध्ये किमान 20% वाढ होण्याची अपेक्षा आहे आणि कंपनी पुढील 5 वर्षात सेल्स दुप्पट करण्याचा प्लॅन बनवत आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.